नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने 24 मार्च रोजी आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा उद्घाटन सोहळा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात झाली. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भौतिकशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे आणि उत्कृष्ट संयोजनाचे कौतुक केले. आजच्या तरुणाईला मोलाचा सल्ला देताना ते म्हणाले की तरुणांनी सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर टाळून आपला स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे. मोबाईलचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता स्वतःच्या करिअरच्या प्रगतीसाठी आणि नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी करावा. तसेच स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी तरुणांनी आरोग्याकडे लक्ष देऊन कायम तंदुरुस्त राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून लाभलेले मेनन बेअरिंग्ज लिमिटेड आणि मेनन अल्कॉप लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक श्री अरुण आराध्य यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले की कोल्हापूरचे उद्योग क्षेत्र विधायक आणि सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच सकारात्मक असते. शिवाजी विद्यापीठातील राबवल्या जाणाऱ्या अशा सर्व उपक्रमांना पुढेही उद्योजकांकडून कायम पाठिंबा दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विविध प्रायोजकांनी सढळ हाताने मदत करत मोठी देणगी देण्याचेही यावेळी नमूद केले. या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राचार्य डॉक्टर सुरेश गोसावी यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भौतिकशास्त्र विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा शिबिरांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी विभागाच्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. नीम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट आणि सीपीआर रुग्णालय यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजाराहून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. या आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरामध्ये खालील महत्त्वाच्या सुविधा पुरवण्यात आल्या. कान, नाक आणि घसा, सामान्य शल्यचिकित्सा, अस्थिरोग, जनरल फिजिशियन आणि मेडिसिन, दंतचिकित्सा, त्वचाचा रोग, नेत्र तपासणी, बालरोग, हृदयरोग, स्त्रीरोग. उपस्थितांची डोळ्यांची तपासणी करून गरजूंना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. शिबिरात संपूर्ण रक्त व मूत्र तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध होती. आरोग्य तपासणीनंतर सर्व गरजू सहभागींना आवश्यक ती औषधे मोफत पुरवली गेली. या उपक्रमाअंतर्गत अनेकांनी सामाजिक बांधिलकी जपत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विविध औद्योगिक व व्यावसायिक संस्थांनी सढळ हाताने आर्थिक व वस्तुरूपी देणगी दिली. या उपक्रमाचे प्रमुख प्रायोजक खालीलप्रमाणे होते: मेनन बेअरिंग लिमिटेड, MIDC गोकुळ शिरगाव कोल्हापूर, हायलँड क्लब शिरोली, सनशाईन एकर्स, सावर्डे साऊंड कास्टिंग्स प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर, पार्थ ऑप्टिकल्स कोल्हापूर, आदित्य इंडस्ट्रीज कोल्हापूर, सिद्धनाथ डेकोरेटर्स कोल्हापूर, यश रेफ्रिजरेशन कनेरीवाडी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्राचे विभागाचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर RG सोनकवडे यांनी केले. आभार प्रदर्शन संशोधन प्राध्यापक डॉक्टर MV टाकळे यांनी मांडले. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे प्रत्यक्ष उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉक्टर VN शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, स्वागत परुळेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, भूषण मिर्जे, वैद्यकीय अधीक्षक छत्रपती प्रमिलाराजे शासकीय सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर, कृष्णा लोंढे, वैद्यकीय समन्वयक छत्रपती प्रमिलाराजे शासकीय सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर. विद्यार्थी, प्राध्यापक व विद्यापीठाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.